बंगला असो वा रस्ता, कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं, गुणवत्तेची हमी देणारं 100% जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट। वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री। हाय स्पीड बांधकामासाठी M5 क्यूब ते M60 क्यूब पर्यंत रेडी मिक्स कॉन्क्रीट। श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडी मिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड, आंधळी फाटा, जुना सातार रोड, पलूस। संपर्क रुपेश चव्हाण 99 75 95 79 32 आणि राहुल दळवी 86 00 75 72 58। पलूस कडेगाव तालुक्यातील पाणी प्रश्नी जलसंपदा विभाग सकारात्मक। डॉक्टर विश्वजित कदम। पलूस आणि कडेगाव तालुक्यातील पाणी प्रश्नाबाबत आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या पुढाकाराने जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हनुमंतराव गुणाले, अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत दोन्ही तालुक्यातील अनेक प्रश्न मार्गी लागले असून आरफळ योजनेला तारळी धरणातून पाणी देण्यासह सर्वच प्रश्नांबाबत जलसंपदा विभागाने सकारात्मकता दाखवल्याचे आमदार कदम यांनी स्पष्ट केले आहे। नुकत्याच जलसंपदा विभागाबरोबर झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीची माहिती आमदार कदम यांनी पत्रकारांना दिली। या बैठकीला पलूसचे नेते आणि रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड, कडेगावचे नेते सोनहिरा कारखान्याचे संचालक शांताराम कदम, ताकारीचे कार्यकारी अभियंता राजन डवरी, टेंभू व आरफळ योजनेचे कार्यकारी अभियंता राजेंद्र रेड्डीयर, उपअभियंता महिंद परळे आदी उपस्थित होते। या बैठकीत पलूस आणि कडेगाव तालुक्यातील पाणी प्रश्नावर गांभीर्याने चर्चा झाली। आरफळ योजनेला कमी पडणारे पाणी तारळी धरणातून लिंक लाईनचे काम पूर्ण करून देण्यात यावे अशी मागणी आमदार कदम यांनी केली होती। यावर लिंक लाईनचे भूसंपादनासाठी सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडील प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून तो मंजूर झाल्यानंतर 1 महिन्यात हे पाणी आरफळ योजनेला देण्याचा सकारात्मक निर्णय लवकर होईल असे मुख्य अभियंता हनुमंतराव गुणाले यांनी सांगितले। कडेगाव आणि पलूस तालुक्यातील तलाव, आरफळ, ताकारी, टेंभू योजनेच्या आवर्तनाने भरून देण्याबाबत यावेळी निर्णय घेण्यात आला। तसेच या योजनेची अपूर्ण कामे तत्काळ पूर्ण करण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली। यामध्ये हिंगणगाव, खुर्द आणि तडसर या गावातील उर्वरित शेतीला पाणी मिळण्याबाबत येत्या 6 महिन्यात कार्यवाही पूर्ण होईल। कडेगाव तालुक्यातील ढाणेवाडीतील लाभक्षेत्र हे तांत्रिक बाबीची पूर्तता करून पाणी देण्याबाबत चर्चा झाली। ताकारी आणि टेंभूचे आवर्तन सुरू असून आरफळ कालव्याचे पाणी फेब्रुवारी महिन्यात देण्यात यावे अशी मागणी झाली। त्यावर चर्चेद्वारे नियोजनानुसार पाणी सोडण्यात येईल असे सांगण्यात आले। गाळ जास्त झालेल्या तलावातील रोजगार हमीतून गाळ काढण्यासाठी तात्काळ ना हरकत दाखला पाटबंधारे विभाग देईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले। पाणी योजनांची वीज बिलं कमी होण्यासाठी आणि त्याचा लाभ शेतकऱ्यांना होण्यासाठी 300 मेगावॅटचा प्रकल्प लवकरच हाती घेतला जाईल अशी माहिती गुणाले यांनी दिली। ताकारी वितरिका क्रमांक 2 चे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी लवकरच टेंडर काढण्यात येईल। कालव्यावरील सेवापथ मार्गाची दुरुस्ती जलसंपदा विभागाच्या वतीने करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती। त्यावर ही दुरुस्ती तत्काळ सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले। शिवाय आरफळ पलूस कालवा 12माही व्हावा, उन्हाळ्यात आवर्तन नियमानुसार व्हावे अशी चर्चा करण्यात आली। त्यावर शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याचे आमदार विश्वजित कदम यांनी सांगितले। सकारात्मक मागणी आणि पर्यायी व्यवस्था देण्याची तयारी ठेवून डॉक्टर पतंगराव कदम शासनापुढे पर्याय ठेवायचे, त्यांच्या परंपरेला साजेल अशी बैठक नुकतीच पार पडली असून आम्ही केलेल्या मागण्या आणि सुचवलेल्या उपायांना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला। या योजनांच्या पातळीवर काम केले असल्याने, वस्तुस्थितीची जाणीव त्यांना असल्याने आणि इथला शेतकरी व संस्था नेहमीच योजना चालवेत यासाठी दक्ष राहिल्याने या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला अशी प्रतिक्रिया आमदार कदम यांनी व्यक्त केली। बैठकीतील चर्चा व निर्णय पुढील प्रमाणे: आरफळ योजनेला तारळी धरणातून पाणी देण्यासाठी लिंक लाईनचे भूसंपादन अंतिम टप्प्यात, त्यानंतर महिन्यात पाणी देण्याचा निर्णय होईल। कडेगाव पलूस तालुक्यातील तलाव, आरफळ, ताकारी, टेंभूतून भरून देणार। अपूर्ण कामे तत्काळ पूर्ण करणं। हिंगणगाव, खुर्द व तडसरच्या उर्वरित शेतीला 6 महिन्यात पाणी। तलावातील गाळ काढण्यास तत्काळ दाखले देणार। योजनांचे वीज बिल कमी होण्यासाठी 300 मेगावॅटचा प्रकल्प लवकरच। ताकारी वितरिका क्रमांक 2 चे लवकरच टेंडर।